खूप उशीर झाला या व्हिडिओसाठी, त्यासाठी माफी असावी. बरं, अंगारकीच्या दिवशी सुरुवात झाली सकाळी ह्या सुंदरशा हारापासून. साहेबांनी हा हार लावला, त्याच्यानंतर श्रीला सोडायला गेले. शाळेत मला बोलवलं होतं म्हणून मीही झटपट तयार झाली आणि अशी काहीशी मी दिसत होती. दिसल्याच्या नंतर मी साहेबांकडे खूप रिक्वेस्ट केली, मला एक फोटो पाहिजे करून, आणि मग त्यांनी हा मला फोटो दिला. फोटो दिल्याच्यानंतर माझ्या चेहऱ्यावरची स्माईल तर तुम्ही बघू शकता की किती खुश आहे. फटाफट धावत पळत खाली गेली शाळेमध्ये सगळे लोक असे आले होते आणि इथे गणपती बनवणं चालू होतं. सगळ्यांनी गणपती बनवले, खूप छान छान गणपती बनवले होते बरं का. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता गणपती किती छान बनवले. आणि नंतर मग मला लक्षात आलं की गणपतीला 4 हात असतात आणि सगळ्यांनी ॲक्च्युली 2च हात बनवलेत. ओ माय गॉड. म्हणून गणपतीच्या मूर्ती किंवा चित्रकलेच्या मी जवळपास जात नाही. खेर जाऊ दे. घरी आल्याच्या नंतर बघितलं साहेबांनी इतकी सुंदर पूजा करून ठेवली होती की वाव. कारण धावपळीत वेळच भेटला नव्हता आणि उपवास असल्यामुळे मी ते चहा आणि शेंगदाण्याचा लाडू, काजू बदाम एन्जॉय करत होते. जरा लवकरच मोदक बनवूया अशा विचाराने मी नारळ फोडायला घेतलं. बरं, सकाळी यांना सांगितलं होतं पण त्यांनी नारळ फोडला नाही, त्यामुळे नेहमीप्रमाणे मीच नारळ फोडला. बरं, नारळ फोडणं हे नेहमीचंच काम आहे, त्यामुळे जर तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये असं अवघड वाटत असलं तरीही अवघड काय आहे माहिती आहे का, व्हिडिओमध्ये ती गोष्ट कॅप्चर करणं. कारण ह्याचा मला अनुभव नाही आहे, सॉरी, त्यासाठी माफी असावी. त्याच्यानंतर इथे नारळ पाणी मी काढून घेतलं, नारळ फोडून घेतला सगळा मस्तपैकी. त्याच्यानंतर छानसं असं नारळ पाणी एन्जॉय करत होती. तितक्यात श्री आला. तो बोलायला लागला मला काजू बदाम पाहिजे, मला एकच काजू बदाम तरी दे ना. आणि त्याला म्हटलं हे पाणी पी, तर तो पळून गेला तिथून. आणि मग बोलत होता बाप्पा तिथे ठेवलाय ना तो काढून दे मला, त्यात मला पाया पडायचे, असं समथिंग त्याचं चालू होतं. आणि त्याचा डान्स तर बघा किती गोड वाटतो. त्याच्यानंतर मी जे काही काम करत होती त्या कामामध्ये ह्याला मध्ये मध्ये करायचं. म्हणजेच काय, तर नारळ खवायला घेतला तर त्याला पण तिथे नारळ खवायचा होता. आणि नारळ खवणं, आई शपथ खरं सांगते तुम्हाला, मी पुण्यात आल्याच्या नंतर हे नारळ खवणं काय असतं हे सगळ्यांना एक्सप्लेन करणं इतकं कठीण झालं होतं ना की बापरे, मला अजूनही आठवते. त्यानंतर ह्याला गप करण्यासाठी 2-4 फोटो काढले ह्याच्याबरोबर, पण तरी हा काही गप झाला नाही. आणि मग काय, शेवटी ह्याला खवायचंच होतं नारळ, तर त्याने 5-10 मिनटं हे टाईमपास केला. आणि ह्यामुळे माझे मोदकाचा चव जो आहे ना तो दुपारपासून संध्याकाळपर्यंत चवच होत होता. बरं, मी नारळ खाऊन घेतलेला आहे. खवलेला नारळ असा दिसतो, खूप छान असा, आणि त्यामुळे त्याचा चवसुद्धा खूप छान होतो. अर्थातच हा दुपारी झोपला नव्हता म्हणून माझ्या सगळ्याच कामामध्ये मध्ये 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 करत बसला होता. मी जे काही करत होती, मम्मा तू काय करते, तू कसं करते, मी पण करू का, असं ह्याचं चालू होतं. आणि इथे माझं फर्स्ट टाईम मापून सगळं करणं चालू होतं बरं का. आणि हे माझं डॉक्युमेंट्स आले, म्हणजेच माझं पॅन कार्ड आलं. आणि मी खूप खुश होती, कारण ह्या पॅन कार्डसाठी माझे असे लागलेत ना ते मलाच माहिती आहे, खेळ जाऊन. त्यानंतर मी कपडे धुतले आणि कपडे धुतल्याच्या नंतर हे कपडे सुकलेले काढत होती, ते सुकलेले कपडे काढून ठेवले. आणि माझा श्री इथे माझी मदत करत होता. थोडंसं बघा कसा मदत करतोय तो. तुम्ही याला म्हणू शकता श्री माझ्या कामामध्ये मध्ये मध्ये करत असतो करून, कारण नेहमी काम वाढवत असतो, पण कधी कधी खूप मदत पण करतो, त्यामुळे खूप क्यूट वाटतं बरं का. त्याच्यानंतर तिथे ऋषी होता, त्यामुळे तो काहीतरी बोलत होता, त्यामुळे मी जरा हसली. बाय द वे ते माझे कपडे सुकत घालून झाले. त्याच्यानंतर मी घरी आली आणि मग मी इथे चव शिजवून घेतलेला आहे. माझी तब्येत बरी नसल्यामुळे माझा आवाज थोडासा नाकात येत आहे आणि मला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो आहे, त्यामुळे सॉरी. आणि हे सर्दी झाल्याच्यानंतर मला नेहमी होत असतं. आणि वाफ वगैरे घेणं मी घेते मी. त्याच्यानंतर इकडे येऊन बघितलं तर श्री मस्त आपला खेळत होता, खूप छान खेळत होता. तिथे लॅपटॉपवरती पिक्चर लागला होता आणि गाणं लागल्याच्यानंतर हा इथे नाचायला सुरुवात झालं. ह्याचं थोडंसं उड्या बिड्या मारत होता. त्याच्यानंतर काय झालं काय माहीत नाही, परत फुगला आणि किती गोड दिसतंय बघा. आणि झटक्यातच मग फुगला तो बरं का, गाणं गेलं म्हणून. हे आमचं चालूच असतं, दिवस रात्र हे चालूच असतं. बरं, त्याचं चांगलं खेळणं चालू होतं. थोड्या वेळानंतर बाहेर गेला तर बाहेर मांजर आली होती. तर इथे दादाने त्याला एकदा चपाती घातली होती, म्हणून तो मला बोलायला लागला मम्मा मांजरीला चपाती घाल. आणि त्यामुळे मी चपाती घातली, पण तिने काही खाल्ली नाही. मग मी त्याला म्हणाली श्री बघ मांजरीने चपाती खाल्ली नाही, तर आता काय करायचं. तर तो बोलला मला दे मी खातो. मी म्हटलं तू कशी चपाती खातो, टाकलेली चपाती. मग थोडंसं चालू होतं त्याचं की मांजर गेली, मम्मा मांजरीला बोलव वगैरे समथिंग. आणि छान खेळ होता, त्याला शूट करायला खूप छान वाटतं बरं का. आणि जो मांजरीचा फोटो होता ना, व्हिडिओ होता ना, तो ह्याने शूट केला होता बरं का. त्यानंतर मग संध्याकाळी मी मस्तपैकी छानशी अशी रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला. हे ठरवलेलं नव्हतं, त्यामुळे छोटीशीच काढली. इथे भेंडीची भाजीने चपाती घेतली श्रीला भरवण्यासाठी. इथे माझी छोलेची भाजी झालेली आहे, भात शिजलेला आहे आणि डाळीला फोडणी द्यायची होती.
तर डाळीला अशी फोडणी मी नेहमी देत नाही, पण फर्स्ट टाईम अशी दिलेली आहे, कारण डाळ भरपूर होती आणि ती मला काढून ठेवायची होती आणि मला फक्त पळीभरच डाळ करायची होती. त्यामुळे मी अशी झटपट फोडणी दिली, तिला बाजूला केलं. त्यानंतर मोदक करायला घेतले. छानसे मोदक बनवले होते आणि ह्या टायमाचे मोदक ऐक इतके छान झाले होते ना, की अजूनही माझ्या जिभेवरती ती चव आहे बरं का. इतके सुंदर झाले होते. गावीसुद्धा केले होते, पण ते एवढे छान झाले नव्हते बरं का. आणि ह्या पद्धतीने केले नव्हते ना. गावी प्रसादाचे मोदक फटाफट सगळं आत्ताच केलं आहे आणि वगैरे असं सगळं झालं होतं. ह्यामध्ये मी गूळ आणि खोबरा जो आहे ना, ओला खोबरा, तो मस्त मुरत ठेवला होता. जवळजवळ 10 मिनटं नाही, अर्धा 1 तास मुरत ठेवला होता. त्यामुळे छान चव असा मऊ लुसलुशीत झाला होता. बरं, दुसऱ्या दिवशीपर्यंत आम्ही खात होतो बरं का हे मोदक. छानसे असे मोदक बनवत होती आणि श्री तिथे येणार नाही असं होईल का. आणि एवढं मला माझ्या आईची आठवण येत होती ना, खरं सांगते. कारण की स्वयंपाक करायचा होता, मोदक फक्त राहिले होते आणि ह्या पोराला जेवायला भरवायचं होतं आणि ह्याला खूप झोप आली होती. आणि हा अजिबात ऐकत नव्हता माझं बरं का. तो मला बोलवता, मम्मा मला ये तू आणि मला झोपव. आणि मग मी त्याला जेवण भरवते. काहीतरी त्याला आठवलं, तो तिथं पळून गेला. कसा पळाला बघा ना. त्याच्यानंतर सगळं झालं. इथे मस्त मोदक शिजवून घेतले मी. किती सुंदर दिसत आहेत मोदक. बरं, माझ्याच मोदकांची मीच कौतुक करते, कारण तुम्ही करत नाही. बाय द वे, एवढं सगळं चांगलं झाल्यानंतर वाईट होणार नाही असं होईल का. तर श्रीने जाऊन कपाटातली माझी पावडर सांडली आणि बाहेर जाऊन रांगोळी पण खराब करून टाकली. हे सगळं इग्नोर करून मी देवाची पूजा केली आणि देवबाप्पाला मस्तपैकी नैवेद्य दाखवून घेतला. दिवस खूप छान गेला. थोडीशी चिडचिड झाली श्रीवरती, पण जाऊ दे, छोटं बाळ आहे ते. त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी मोदक एन्जॉय केले. तर अशी होती आमची अंगारकी